दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी पुण्यात खलबत सुरू। रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हेंसह अजित पवारांची बैठक सुरू। पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादीची बैठक पार पडली। अमोल कोल्हे, रोहित पवारांची अजित गव्हाणे यांच्याशी चर्चा। राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या जागी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जागांची मागणी। महाराष्ट्रात कुठेही घड्याळासोबत, धनुष्यबाणासोबत, पतंगासोबत किंवा अजून कोणत्या इतर पक्षासोबत जाण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय हा झाला नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीची शक्यता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी काढली खोडून। छत्रपती संभाजीनगरात शिवसेना भाजपातील जागा वाटपाचा तिढा कायम। भाजप 55 जागांवर लढण्यासाठी आग्रही। भाजपानं दिलेल्या 35 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य। वसई विरारमध्ये महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला। भाजपा 91 तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 24 जागा लढणार। पुढच्या 48 तासात भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार। नाशिक भाजपामध्ये आयारामांना निष्ठावंतांचा विरोध। विनायक पांडे, यतीन वाघ आणि दिनकर पाटील यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करत भाजप कार्यकर्त्यांची गिरीश महाजनांसमोर घोषणाबाजी। पक्षप्रवेशाला माझा विरोध नाही, पण आज जे घडलं ते आवडलं नाही। पक्षप्रवेशावरती बोलताना देवयानी फरांदे भाऊक। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असताना काँग्रेसची नवी खेळी। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित सोबत आघाडी करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। ठाण्यात एकनाथ शिंदेंना धक्का। शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा। निकटवर्तीय कार्यकर्त्याच्या हकालपट्टीनंतर मीनाक्षी शिंदे होत्या नाराज। ठाकरेंची युती, मराठी अस्मिता या मुद्द्यांची तुम्ही आम्ही अगदी चवीनं चर्चा करतोय, पण तुम्हाला माहितीये का, नेत्यांची गडबड काही वेगळीच आहे। त्यांना काहीही करून आपल्या मुलाबाळांची सेटिंग लावायची आहे। त्यासाठी त्यांनी जबरदस्त फिल्डिंग सुद्धा लावलेली आहे। बाकी लढाई निष्ठावंतच लढणार आहेत। बघूया। ठाकरेंच्या सेनेला घराणेशाहीचा विळखा। नातेवाईकांच्या उमेदवारीसाठी नेते आग्रही। निष्ठावंतांच्या हाती आश्वासनाची शिदोरी। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेने नव्या आणि तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याचं जाहीर केलंय, पण प्रत्यक्षात चित्र काही वेगळंच आहे। तरुण कार्यकर्त्यांच्या नावाखाली ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यांनी आपल्या नातलगांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे। तब्बल 8 वर्षांनंतर निवडणुका होऊ घातल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या, तसंच इच्छुकांची संख्याही वाढली। पण पक्षातील बडे नेते घरात उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी खासदार विनायक राऊत हे वाकुल्यातून आपला मुलगा अथवा मुलीसाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत। माजी आमदार विनोद घोसाळकर हे दहिसर मतदारसंघातून आपली धाकटी सून पूजा घोसाळकर यांच्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे। तर ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील हे भांडूपमधून आपल्या मुलीसाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत। कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार असं कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? ते अंकित प्रभू किंवा राजुल पटेल किंवा तुम्ही जे नावं घेताय ते कार्यकर्ते नाही आहेत का? माझे वडील कोणीतरी असतील, पण मी पण कार्य करतोय। आता मी ते आहे, सुनील राऊत काम करतायत म्हणून ते आमदार झाले, कार्यकर्तेच आहेत ना। असं अनेक ठिकाणी होतं, असं सर्वच पक्षात होत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू हे गोरेगाव दिंडोशीमधून आपल्या मुलासाठी तिकीट मिळावं म्हणून प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे। शिवसेनेचे आमदार अजय चौधरी हे परळ शिवडीमधून आपल्या सुनेच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। वरळीतील एका मोठ्या नेत्याने आपल्या मुलीसाठी वरळी प्रभागावरती दावा ठोकल्याचं बोललं जात आहे। आमदार सुनील शिंदेंनी आपल्या बंधूंसाठी वरळी प्रभादेवीमधून उमेदवारीसाठी जोर लावला। संजय पाटील यांची कन्या राजुल पाटील या युवा सेनेचे अनेक वर्ष काम करत आहेत, युवा सेनेच्या कोर कमिटीत आहेत।
सुनील प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू ते अनेक वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम करत आहेत. हां, अजून तुम्ही कोणती नावं घ्या, मी तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती द्यायला तयार आहे. पण ही यादी इथंच संपत नाही. माजी महापौर श्रद्धा जाधव या देखील शिवडी नायगाव भागातून आपल्या मुलासाठी इच्छुक आहे. तर माजी आमदार दगडू सकपाळ हे लालबागमधून आपल्या मुलीसाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात रंगली आहे. तर अजिंक्य धात्रक कुलाब्यातून इच्छुक आहे. त्यांच्याकडे पद्धतच तशी आहे ना. सत्ता कुणाला पाहिजे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुणाला व्हायचंय, विरोधी पक्षनेता कुणाला व्हायचंय, सगळं त्यांनाच व्हायचंय. कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजी उचलायचे. एखाद्या कार्यकर्त्याला तिकीट द्या ना, काय फरक पडतो. नातेवाईकाला घेतात, प्रत्येक पक्षावाले देतात, परंतु ते एका लिमिट पर्यंत असतं. तुम्हाला सत्ताच घाशात घालायची, ही तुमची मानसिकता चुकीची. एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून नव्या नेतृत्वाला उभारी देण्याचा दावा केला जातोय, पण दुसरीकडे ठाकरेंचे जुने शिलेदार सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याच्या ऐवजी आपल्याच घरातील व्यक्तीला तिकीट मिळावं म्हणून वजन खर्ची करतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे रोहित पवार, अमोल कोल्हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला दाखल झालेले आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी पुण्यामध्ये खलबतं सुरू आहेत अशी माहिती समोर येते. आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे पुण्यामध्ये अजित पवारांची भेट घेत आहेत. भेटीसाठी ते दाखल झालेत. अजित पवारांच्या जिजाई या निवासस्थानी दोन्ही नेते दाखल झालेले आहेत. मागचे 20 ते 25 मिनिटांपासून या दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू अशी माहिती समोर येते. तर राज्यात घड्याळासोबत, कमळासोबत किंवा धनुष्यबाणासोबत जाण्याला कुठलाही विचार नाही अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केलेली आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आज एकंदरीत इंडिया अलायन्स व समविचारी पक्ष यासोबतच आघाडीच्या अनुषंगानं काही ठिकाणी ही चर्चा झाली आणि तशा प्रकारचे प्रस्ताव आले. महाराष्ट्रात कुठेही घड्याळासोबत, धनुष्यबाणासोबत, पतंगासोबत किंवा अजून कोणत्या इतर पक्षासोबत जाण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय हा झाला नाही, कारण अशा प्रकारचे कोणताही प्रस्ताव हा अगदी थेट इंजिनपर्यंत कोणाचाही प्रस्ताव आला नव्हता. त्यामुळे आम्ही स्वबळावरही काही ठिकाणी जात आहोत, काही ठिकाणी आम्ही अलायन्सच्या सोबत देखील जात आहोत. महाराष्ट्रात कुठेही घड्याळासोबत, धनुष्यबाणासोबत, पतंगासोबत किंवा अजून कोणत्या इतर पक्षासोबत जाण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय हा झाला नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीची शक्यता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी काढली खोडून. छत्रपती संभाजीनगरात शिवसेना भाजपातील जागावाटपाचा तिढा कायम. भाजप 55 जागांवरती लढण्यासाठी आग्रही. भाजपनं दिलेल्या 35 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य. वसई विरारमध्ये महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला. भाजपा 91 तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 24 जागा लढवणार. पुढच्या 48 तासात भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार. नाशिकमध्ये भाजपामध्ये आयारामांना निष्ठावंतांचा विरोध. विनायक पांडे, यतीन वाघ आणि दिनकर पाटील यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करत भाजप कार्यकर्त्यांची गिरीश महाजनांसमोर घोषणाबाजी. पक्षप्रवेशाला माझा विरोध नाही, पण आज जे काही घडलं ते आवडलं नाही. पक्षप्रवेशावरती बोलताना देवयानी फरांदे भाऊक. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असताना काँग्रेसची नवी खेळी. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित सोबत आघाडी करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. ठाण्यात एकनाथ शिंदेंना धक्का. शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा. निकटवर्तीय कार्यकर्त्याच्या हकालपट्टीनंतर मीनाक्षी शिंदे होत्या नाराज.